जागी होते. जिथे हजारो पावले एकत्र चालतात तिथे एकतेची ताकद जगाला दिसते. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आता हर्सुलच्या या मुख्य चौकातून निघणार आहे आदिवासी संस्कृतीची भव्य सांस्कृतिक रॅली. पथक क्रमांक 2 निहाळे बुद्रुक तालपा नृत्य आहे. निहाळे बुद्रुक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत विविध कला पथके, पारंपरिक नृत्य पथके आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक कलाकार आणि या उत्साहात भर घालण्यासाठी सज्ज आहे. कृपया जे उभे जेव्हा- आहेत त्यांनी खाली बसायचंय. जेव्हा हे संबळ एकत्र घुमतील तेव्हा तो केवळ आवाज नसेल, तो असेल आपल्या संस्कृतीचा हुंकार, आपल्या एकतेचा नाद आणि आपल्या अस्मितेचा जयघोष. आणि म्हणून माझ्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवा मित्र आणि बालगोपालांना मनापासून विनंती आहे, केवळ प्रेक्षक म्हणून राहू नका, या संस्कृतीच्या उत्सवाचे सहभागी व्हा. पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हा, कलापथकांना प्रोत्साहन द्या, संबळाच्या तालावर आपल्या संस्कृतीचा जागर करा. तारपा नृत्य निहाळे बुद्रुक अतिशय सुंदर नृत्य चालू आहे. कृपया प्रेक्षकांनी खाली बसण्याची कृपा करायची. सर्वांना दिसेल. तुमच्या मागे पण लोक उभे आहेत, त्यांना पण दिसू द्या. स्वयंसेवक लक्ष द्या. आवाज सर्वांनी आवाज द्या. विजय असो. सारे आदिवासी एक समान, सारे आदिवासी एक समान. ओल गुलान, ओल गुलान, ओल गुलान, ओल गुलान. विजय असो, विजय असो. आदिवासी क्रांती सामाजिक बौद्धिक संस्था हर्सुलच्या वतीने उपस्थित झालेल्या सर्व आदिवासी बांधवांचं समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदिवासी आणि निसर्ग. आपल्या आदिवासी संस्कृतीची सर्वात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे निसर्गाशी असलेलं आपले नातं. जंगल आपल्यासाठी केवळ लाकूड देणारे ठिकाण नाही. जंगल म्हणजे आपले जीवन, नदी म्हणजे आपली आई, पर्वत म्हणजे आपले रक्षण करते आणि माती म्हणजे आपली ओळख. जग आज पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि हवामान बदलावर उपाय शोधत आहे, पण आपल्या आदिवासी समाजाने निसर्गासोबत जगण्याची शहाणपणाची पद्धत पिढ्यानपिढ्या जपलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघ ही आदिवासी प्रदेशांमध्ये जगातील उर्वरित जैवविविधतेच्या मोठ्या भागाचे संरक्षण होत असल्याचे अधोरेखित या ठिकाणी करतो. ओ थांबा ना. आपल्या समोर जव्हार मोरगा पथक येत आहे. कृपया मागे सरका मुलांना, मागे सरका. आदिवासी म्हणजे जिवंत विद्यापीठ. मित्रांनो, आपण ज्ञान म्हटलं की पुस्तक, शाळा आणि विद्यापीठाचा विचार करतो, पण आदिवासी समाजाकडे एक वेगळं विद्यापीठ आहे, ते म्हणजे निसर्ग. कोणती वनस्पती उपयोगी आहे, कोणत्या ऋतूत कोणते पीक घ्यावे, पाण्याचे स्रोत कसे ओळखावे, जंगलाशी कसे सहजीवन करावे, हे ज्ञान अनेक पिढ्यांनी अनुभवातून मिळवलेले आहे. आज जग शाश्वत विकासाचा मार्ग शोधत असताना आदिवासी पारंपरिक ज्ञानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. रॅली बरोबर आयोजन कमिटी
लगेच नाही ना. आपली संस्कृती जप पथक तिथे गेलं ना मग पाठवू ना लगेच पुढे अजून पथक तिथे जायचं ना. हॅलो गौराई पथक जास्त घाई करू नका जागेवर नचा. जास्त घाई करू नका. आपल्याला लोकांना कला दाखवायची आहे. लोकांना कलेचा आस्वाद घेऊ द्या. कोणी घाई करू नका. स्वयंसेवकांना विनंती आहे, रॅलीच्या आजूबाजू असलेले जे बांधव आहेत त्यांना मागे सरकवायचं आहे. लगेच कशाला जाता. जाऊ आपण. सगळ्यांनी थोडं थोडं मागे सरकायचंय, रॅलीला मार्ग करून द्यायचा आहे. तरवारे सर, 2 नंबरचं पथक नाते कृपया आजूबाजूला उभे असलेले मुलं कृपया बाजूला सरका. हो खाली बसा ना. माग माणसात खाली बसा. खाली बसा. खाली बसा ना. खाली बसा. खाली मागे उभे आहेत ना. खाली बसा. सगळ्यांना बघू द्या. ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, ही आपल्या पूर्वजांची आठवण आहे आणि पुढच्या पिढीसाठीचा संदेश आहे. आणि म्हणून हळसुलकरांनो, घरी थांबू नका, दारात उभे राहू नका. या संस्कृतीच्या उत्सवात 2 पावलं का होईना पण सहभागी व्हा. विचारमंचावरतील सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती असेल, की कृपया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण जायचं आहे. निश्चितच मान्यवरांना देखील विनम्र अशी नम्र विनंती असेल की आपण रॅली बरोबर सहभागी होऊन या रॅलीचा आनंद घ्यायचा आहे, या रॅलीचा आस्वाद घ्यायचा आहे. पाऊल पडू दे तालावर, आवाज घुमू दे आभाळावर. पाऊल पडू दे तालावर, आवाज घुमू दे आभाळावर. एकच नाद एकच हुंकार, एकच नाद एकच हुंकार. आदिवासी संस्कृतीचा जय जयकार. जय आदिवासी. आदिवासी. पुढील पथक होडी नृत्य जाप्तेगाव खुर्द. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया मागे सरका, थोडे मागे. स्वयंसेवकांना देखील विनंती असेल की आपण रॅलीला सहकार्य करायचं आहे. रस्त्याच्या बाजूनी होत असलेली जी गर्दी आहे, मोवळे सर, एक स्वयंसेवक तिथंच ठेवतो. खाली मित्रांनो, काय अद्भुत दृश्य आहे हे.
हर्सुलच्या रस्त्यांवर आज केवळ माणसांची गर्दी नाही तर आपली संस्कृती चालत आली आहे. संबळाचा प्रत्येक ठोका घुमतोय, पारंपरिक वाद्याच्या प्रत्येक इथं सूर रस्त्यावर उभे नका आसमंतात राहू, हे भरून टाकतोय आणि कला पथकाच्या प्रत्येक पावलातून आदिवासी संस्कृतीचा इतिहास जिवंत होत आहे. हा नाद नाही केवळ संबळाचा, हा आवाज आहे अस्मितेचा. हा नाद नाही केवळ संबळाचा, हा आवाज आहे अस्मितेचा. हे पाऊल नाही केवळ रॅलीचे, हा प्रवास आहे संस्कृतीच्या जतनाचा. आज या रॅलीत सहभागी झालेला प्रत्येक कलाकार, प्रत्येक वादक आणि प्रत्येक नागरिक आपल्या संस्कृतीचा दूत बनून चालला आहे. आणि दादा, म्हणूनच पथक ही आलेलं रॅली आहे. पाहण्यासाठी उभे असलेल्या प्रत्येकाने फक्त प्रेक्षक न राहता टाळ्यांनी, उत्साहाने आणि आपल्या सहभागाने या कलाकारांचे मनोबल वाढवायचं आहे. कारण संबळाचा नाद घुमू दे, आदिवासी अस्मिता जागी होऊ दे. संबळाचा नाद घुमू दे, आदिवासी अस्मिता जागी होऊ दे. कला पथकाच्या प्रत्येक पावलाने आपली संस्कृती पुढे जाऊ दे. हर्सुलच्या या भूमीतून आज एकच संदेश जाऊ दे, आमची कला जिवंत आहे. काय? आमची कला जिवंत आहे, आमची संस्कृती जिवंत आहे आणि आमचा स्वाभिमान जिवंत आहे. बघा, कळवणचे पावरी नृत्य या ठिकाणी संपन्न होत आहे, सादर होत आहे. कृपया बाकीच्यांनी मागे सरकायचंय. सर्वांना बघण्याचा आस्वाद घेऊ द्या. अतिशय सुंदर नृत्य आहे पावरी नृत्य. पावरी नृत्य परत सुरू करा. पथकाला अरे नाचण्यासाठी जागा देणार आहे. सर्वांना विनंती आहे, रॅलीला पुढे जाण्यासाठी मार्ग द्यायचा आहे. आपण सगळ्यांनी मागे सरकायचं आहे. स्टेजच्या पुढे असलेले सगळ्यांनी मागे सरकायचं आहे. दान पाडा. अतिशय लोप पावलेली कला या ठिकाणी दान पाडायचे कलाकार त्या अजूनही या कलेला उजाळा देत आहे. पावरीच्या सुरांनी आज आसमंत भारून गेला आहे. तालावर पडणारे प्रत्येक पाऊल, हातात हात घेऊन केलेली प्रत्येक हालचाल आणि चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही केवळ नृत्याची कला नाही, ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली सांस्कृतिक शिदोरी आहे. पावरीचा सूर घुमतोय, मातीचा गंध दरवळतोय. पावरीचा सूर घुमतोय, मातीचा गंध दरवळतोय. तालावर नसताना आज आदिवासी इतिहास जागा होतोय. अतिशय सुंदर नृत्य, ढोल नृत्य या ठिकाणी. पावरीचा हा सूर थांबू नये, ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असा सगळ्यांनी आज या ठिकाणी संकल्प केला पाहिजे. या नृत्याला ठाकरे नृत्य म्हणताय ना, काचावडी म्हणतात. बाकीच्या मागे सरका प्लीज. लहान मुलं आहेत, कृपया खाली बसा.